लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये शपथपत्र दाखल। शपथपत्रानुसार राज्यातील वित्तीय तूट 3% कमी। लाडकी बहीण योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावावी, राज्य सरकारची नागपूर खंडपीठाला विनंती। ठाकरेंच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची आज 11 वाजता मातोश्रीवर बैठक। काल ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर बैठकीला महत्त्व। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांसोबतही आज बैठक। नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्यावर संविधानाचा सन्मान राखण्याची जबाबदारी। घोडेबाजार करणाऱ्या पक्षांची मान्यता रद्द व्हावी, सामनाच्या अग्रलेखातून मागणी। मंत्री छगन भुजबळ आज लातूरच्या दौऱ्यावर। आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असल्याच्या निषेधार्थ 35 वर्षीय भरत कराडनं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा। महादेवी हत्येप्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। न्यायमूर्ती पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। आज कोर्ट काही महत्त्वाचे निर्देश देतं का हे पाहणं महत्त्वाचं। पुणे महापालिकेच्या उत्पन्न वाढीला ब्रेक लागल्यानं आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना। निधी अभावी मूलभूत सुविधा देण्यावर सुद्धा मर्यादा। अंदाजपत्रक 12,000 कोटींचं, मात्र उत्पन्न अवघं 8,000 कोटी रुपये। विधानभवनामध्ये गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची बैठक। राज्यामधील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे बैठकीमध्ये आश्वासन। पुण्यामधल्या चांदणी चौक ते जांभूळवाडी आणि बकोरी फाटा ते बकोरी रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश। 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश। गोंदिया जिल्ह्यामधल्या शिरपूर गावात एका पाळीव पोपटाला जडलं मोबाईलचं व्यसन। मोबाईलमध्ये गाणी सुरू असताना तो कोणालाही हात लावू देत नाही। मोबाईलवर आपल्या चोचीनं टच करत गाणं सुरू करतो, प्रयत्न करतो। कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या घराची पोलिसांकडून झडती। गुंड बंडू आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त। पोलिसांकडून तब्बल 67 लाखांचे दागिने, 2,50,000ची रोकड जप्त। तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी। नवरात्रामध्ये छबिना मिरवणुकीसाठी देवीच्या वाहनांच्या रंगरंगोटीचं काम सुरू। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले। दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या दुगदुबी धरण ओव्हरफ्लो, शिरवळ जैनपूर भागामधील शेतामध्ये पाणी शिरलं। सोलापुरात अखेर 15 तासानंतर नागरी वस्तीमध्ये शिरलेलं पाणी ओसरायला सुरुवात। महापालिका प्रशासनाकडून जेसीबी, टिपर, जेटिंग मशीनसह अग्निशमन दलाची मदत। सोलापूरच्या अक्कलकोटमधील वाघदारी परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो, तर वाघदारी परिसरातील शेती पाण्याखाली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरचा अक्कलकोट तालुक्यामध्ये पावसाचा कहर। शिरशी गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा। शिरशी गावामध्ये जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं गावातील 100हून अधिक ग्रामस्थ गावामध्ये अडकले।